गाडीचं पोट काठोकाठ भरून आम्ही निघालो फिरायला. त्याचं झालं असं, आमच्या घरी आले होते पाहुणे म्हटले, काय मामा मामी, मी तुमच्याकडं फिरायला आलो आणि तुम्ही मला घरीच बसून ठेवलंय. म्हटलं बोला, कुठं जायचं तुम्हाला? पाहुणे म्हटले, माळशेज घाटाबद्दल खूप ऐकलंय. म्हटलं चला जाऊया मग माळशेज घाटात. नमस्कार, मी प्रियंका पवार मिसाळ. तुमचं स्वागत आहे आमच्या या 5व्या व्लॉगमध्ये. पुढे मूनलाईट रेस्टॉरंटमध्ये आम्ही पोटभर जेवून सुरू झाला आमचा ताजा तवाना आनंदी करणारा निसर्गातील प्रवास. माळशेज घाट पुणे, मुंबई, नाशिक या तिन्ही शहरांच्या जवळ असल्यामुळे वीकेंड ट्रिपसाठी हे खूप लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्ही माळशेज घाट बघितलाय का? बघितला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा. माळशेज घाट म्हणजे प्रत्येक थेंबात सौंदर्य. आपण कितीही मोठं शहर बघितलं असेल ना, तरी निसर्गातील शांतता, ते सौंदर्य वेगळंच. असाच दुतर्फा निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो माळशेज घाटात. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, डोंगराच्या मधून जाणारा रस्ता, दरी, पाझरणारं पाणी आणि धबधबे. पुढे जाऊन आम्ही घेतला आमचा पहिला स्टॉप. इथे आमचं फोटोशूट झालं, व्हिडिओ झाले आणि नेमकं ज्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, त्या दिवशी पावसाचा एक थेंबही नव्हता. प्रचंड गरमी. असं वाटलं निघावं परतीच्या वाटेला, पण आलोच आहोत तर म्हटलं जरा पुढे जाऊनच येऊया. आणि आमचा हाच निर्णय योग्य ठरला. पुढे आम्हाला लागले असंख्य धबधबे. त्यातील एका धबधब्यामध्ये पाण्यात मुलींनी खूप मज्जा केली. मनसोक्त भिजून झालं. जून ते सप्टेंबर या काळात इथे निसर्ग फुलून येतो. पावसाळा सोडून इतर वेळेही इथे शांतता आणि थंड वातावरण असतं. पाहुण्यांनीही तिथे स्वतःचं फोटोशूट आणि व्हिडिओ करून घेतले. पोरींनीही थोडी पेटपूजा उरकली, कारण मनसोक्त पाण्यात भिजून जरा त्या थकल्या होत्या आणि भूकही लागली होती. माझ्या मनातील गोंधळ ही धबधब्याच्या पाण्यासोबत वाहून गेला आणि मन अगदी शांत झालं होतं. फ्रेश होऊन तेथील निसर्ग न्याहाळला. तिथल्या फेमस ठिकाणी गाडीला आंघोळ घालायचीही आम्ही हौस पूर्ण करून घेतली. निघता पुढे एक स्टॉप घेतला. तेथील सगळ्यात उंच ठिकाणी, जिथून पूर्ण घाट दिसतो. तिथे व्हिडिओज, फोटोज सगळं करून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल
तर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्यायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.